कधी कधी सोशल मीडियावर दिसणारं चित्र हे पूर्ण सत्य नसतं. पुण्यातील एका व्हायरल व्हिडिओनं पोलिसाला खलनायक ठरवलं, पण जेव्हा चौकशी झाली तेव्हा समोर आलं असं सत्य, ज्यामुळं पोलीस प्रशासनालाच आपला निर्णय बदलावा लागला आणि आता संशयाची सुई थेट कॅफेच्या मालकाकडे वळली आहे. पुण्यातील फ्लाइंग जिप्सी कॅफे प्रकरणात नेमकं काय घडलंय, नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण थोडक्यात पाहूया. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील फ्लाइंग जिप्सी कॅफेवर कारवाई करणारे उपनिरीक्षक संदीप कदम यांचं निलंबन अखेर रद्द करण्यात आले. अवघ्या 10 दिवसात पोलीस प्रशासनाने आपलाच निर्णय बदलत त्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुरुवातीला दिसत होतं ते चित्र आणि प्रत्यक्षात समोर आलेलं सत्य यामध्ये मोठा फरक असल्याची चर्चा आता रंगली आहे. हे संपूर्ण प्रकरण सुरू झालं ते फ्लाइंग जिप्सी कॅफेवर झालेल्या कारवाईनंतर. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कॅफेवर कारवाई करण्यासाठी उपनिरीक्षक संदीप कदम घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांनी काठीने कॉफीचे ग्लास खाली पाडल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर 29 जून रोजी संदीप कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र इथूनच या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. सखोल चौकशी सुरू झाल्यानंतर समोर आलं की व्हायरल झालेला व्हिडिओ हा संपूर्ण घटनेचा फक्त एक भाग होता. चौकशीत असं स्पष्ट झालं, संदीप कदम यांनी केलेली कारवाई नियमानुसार आणि त्यांच्या कर्तव्याच्या चौकटीत होती. इतकंच नाही तर फ्लाइंग जिप्सी कॅफे विरोधात यापूर्वीही नियमभंगाच्या आरोपाखाली 6 गुन्हे दाखल झाल्याचं चौकशीत समोर आलं. वारंवार तक्रारी असूनही कॅफेमध्ये रात्री उशिरापर्यंत व्यवसाय सुरू असल्याचा आरोप होता. त्यामुळं कारवाई ही अचानक नव्हती, तर आधीपासून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. चौकशी अहवाल समोर आल्यानंतर 8 जुलै रोजी झालेल्या आढावा समितीच्या बैठकीत संदीप कदम यांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणानंतर सोशल मीडियावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सुरुवातीला पोलिसांवर टीका करणारे अनेक जण आता संदीप कदम यांच्या समर्थनात उतरले आहेत. कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यावर अपूर्ण माहितीच्या आधारावर कारवाई होणं योग्य नसल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय. आता सर्वांचं लक्ष एका प्रश्नाकडे लागलंय, फ्लाइंग जिप्सी कॅफे विरोधात पुढे नेमकी काय कारवाई होणार? कारण या कॅफे विरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी आणि गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नियमांचं सातत्यानं उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासन आता किती कठोर कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? व्हायरल व्हिडिओ पाहून तातडीनं कारवाई करण्यापेक्षा आधी संपूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.